नमस्कार आमच्या सगळ्या भावा आणि बहिणींना. मस्तपैकी बेत केलाय आज. काय बनवलंय दाखवते तुम्हाला. जेवायचंय आता, भूक लागली या. दाजी जेवणार नाही तर तुमचा मी आपण काय उपास नाही धरलेला कोण आपल्याला कशाचा उपास बी नाही, काय नाही मी जेवणार. आज दिसतात का तुमचं दाजी जरा चप्पकाट बदल दिसतोय का नाही जरा काहीतरी दिसतोय की. दिसतोय ना? पलीकडे तोंड करा. हा आता दिसतात का तरुण. दिखावा आजकाल दुनियात दिखावा चालतो. ओरिजिनल दिखावा चाललाय आता, मग काय करणार. ओरिजिनलला किंमत नाही, आता अजून दिखाव्याला दिखावा किंमत. करायचा आता. इथून असा कोंबडा धरायचा आता. हा. ही आयसा रोबट कोंबडा रोबट कोंबडा रखणी का इधरशी आयसा फक्त आणि ते टकलं दिसल की कोंबडा हे केले. नाही ती केस वाढल्यावर नाही दिसत. चला जेवायचं. भाऊ बहिणीनं चक्कर यायला लागली. खाना खाणे का मस्त पैकी. आता शोभतोय का होय की. लय बी मोहरा नका नाही, तोंड पण- करू, शोभत नाही मग. तरी दाजीचं तोंड बारीकच दिसतंय, तुमच्या पूनम दाजीचं मोठं दिसतंय. काय माझं बघुलेवानी आहे आणि तुमचं कळशीवाणी आहे. नाही तांब्यावानी आहे. देवानेच काय करावं आता. हे एवढं तोंड करायसाठी काय करावं लागेल मग? हा? काय बाय अवघडच आहे. लय बाय तुमचं दाजी बी लय गमतीखोर झाले. चला जेवायचं भाऊ बहिणीनं. मस्त पैकी बेत बनवला मी. चला काय मग बनवलंय जेवायचं, चला. दाखवते तुम्हाला. चलो दाखवते. खाना खाने गेले आज. जरा बेत कसं आहे, खुर्ची जरा बाजूला साईडला घेतो म्हणजे जेवायला आपल्याला बसता येईल मस्त पैकी असं. सकाळी बी पाऊस आला होता, म्हणलं आता काय उघडतच नाही काय नो. हो आज लय मस्त पैकी असं भारी कालवून केलेलं आहे. चाकू असं ना तिथंच. कशाचं पूनम कालवून केलेलं आहे हो. आणि याच्यातून तर वाफात चाललेलं आहे. तर मग काय केलं याच्यात? हा कांदा बी आणलेलं आहे इथं. कालवून बघून तर तोंडाला पाणी सुटलंय माझ्या बर का. येळी आणली होय कांदा कापायला. कांदा होय कापू की. कालच्या डाळीचं बी आहे दुपारी काल केलेलं. आण ना मग इकडे. काय असन ती काय खाऊ. खाल्लं नाही. काय असन ती खाऊ. मस्त पैकी बेत बनवलाय. कांदा नाही का? काप आता. का कांदा काप आणि मग चला भाऊ ना बनवून जेवायला मस्त पैकी असं बीत बनवलाय. पुरल का तेवढा कांदा? हा बस झालं. इथंच टाकते आधी. त्याचं काढते ही वच. मस्त पैकी भाऊ बहिणीनं मस्त पैकी असा बेत आहे. हो का? भात पांढरा भात. कालचं दुपारचं कालवर आहे. काल दुपारचं मसुरीच्या डाळीचं. तर मस्तपैकी हे कशाचं कालवण आहे? काय सुई मटकीचं. मटकीचं कालवण. वा 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 वा. मस्त वास सुटलाय मस्त पैकी. गरमागरम भात आणि कालवण खायचं आज. खा ना, आणा की. कालवण होत. कालवण आहे की केलंय की. केलंय ती नंतर आई. काय तुला जेवायचं असलं जेव. वा 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 वा. तांबाटून 3 टाकले त्याच्यात. जरा घेऊन जा मग तुम्हाला कालवण. कालवण घेऊन जाय. कालवणातच टाकू बा. हा? आता फिरकीत देते मी कालवण. खोबरं ही आणाय काढलं मसाला
सुक केलंय का पाताळ? जा ना घेऊन. हा भाकरी. आता मैं भी खाता है भाकरी. मैं भात खाता है आधी. लय भारी भात आणि मटकीचं कालवण. काल आपल्याला भात तर एक नंबर लागतो. हा खरंच लागतो म्हणा. हा लय भात लागतो. अजून एक परत आणा की हवं तुम्हाला कालवून घ्यायला. असं होय. मसुरीची डाळ खराब नाही ना झाली? नाही काय नाही होत त्याला. खराब नाही झाली काय नाही. आता एवढं खाणार मस्त पैकी मी. चला व जेवायला. चला चला चला. मस्त पैकी बेत आहे आज भावानं बनवून या जेवायला सगळ्यांनी. भरपूर बेत बनवलाय. भात आणि मटकीचं कालवण मस्त पैकी. रात्रीचं आपलं हे बी कालवण आहे शिल्लक. बाजरीची भाकर बी. गरमागरम गरम आहे का? गरम पोळत आहे. यस हा पोळत आहे पोळत आहे. अरे 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 चटकच बसायला लागले. बर बर. मस्त. प्लेट मध्ये दे ना. जाऊ दे प्लेट टाक. कांदा कसा वाटला आज बेत? मस्त पैकी. मसुरीच्या डाळीचं कालवण काल दुपारी केलेलं होतं मी. रात्री कोणच जेवलं नाही. मग तसंच होतं. तर मस्त पैकी असं मटकीचं कालवण आणि भात केलाय भाऊ बहिणींनो. बघा कारल्याचं कालवण आत्यांनी दिलंय. आता
माझं तर भाकरीनेच पोट भरलं तरी मी एवढा भात खाणार. भात खाल्ल्यावर पोटात फुगतो या. पातळ कारलं केलंय आत्याने. मटकीचं कालवण पातळ केलंय मी भातन कालवण. लय भारी भाऊ बहिणींना बेत बनवलाय. हो का सरा ना आता तुमचं दाजी ठाकच बघत बसते मला काय सांगायचं. खाऊच देत नाहीत. खायला लागलं की नजरच खाली करा ना तया. म्हणूनच डकार आला मला. ते काय का सारखं माझं ताट बघत्यात किती खाली केलंय किती नाही आहे का. माझं किती राहिलं तुझं किती राहिलं एवढंच बघत आहे. तालुक्याला जायची गडबड चालली तुमच्या दाजींची. आपण बी नाही खायचं दुसऱ्याला बी नाही खाऊ द्यायचं असली गमत आहे तुमच्या दाजीची. काय सांगावं. आता ह्यो काय लय भात आहे बघितलं तर वाटेवर. अयो आणि जिरून जातो लगेच भात. आपण बी घ्यावा खावा कोण नवं म्हणलंय वय. तो कारल्याचा मास लावलीसा टाका बरं ह्याच्यात बघू द्या खाऊन. ह्यात टाक वाटेत. हा ओलीचा रस्ता टाका निसता. बस बस. देऊ का काढून भात. खोटा भरला बघा. अहो का हा लय भात खाल्ला. खाना आपलं एखादं जेवण नाही जमत. देख राहा अयो एवढं नको म्हणतोय काय खायला. काय म्हणते ती हा खाऊन घ्या म्हणते तेवढा. मस्त चणचणीत झणझणीत झालं होतं कालवण. मी खाणार आणि पेटभर घे खाणार. आपलं जेवण म्हणजे कसं
कसं हो? हा, सांगा मला बी ऐकू द्या, रोज ऐकते मी. हा सांगा. थोडंच. मग ती द्यायलाच नाही पाहिजे तुम्हाला, म्हणजे कळल. बघू दे किती थोडं आहे ते. तरी लोणचं आणलं ना. टेस्ट एकच नंबर करते हा. किती खावा किती नाही. मग ती कालवण ठेवलं का तरी? पोट भरलं तरी मन नाही भरत असं जेवण करते तुमची पण. हम्म. झालं वापलं. काढलं राहिलं तसं. मी तर जेवत नाही. दुपारचं एकच टाइम जेवण असतं. होय, दुपारचा टाइम आहे जेवणाचा. कस काय झणझणीत? झणझणीत असल्याशिवाय मजा येत नाही भावानं बहिणी खायला. पोटभर जेवण केलंय भाऊ बहिणीनं आता. मस्तपैकी 10 जणांना तुमच्या तालुक्याच्या गावाला लावती. मी काय जात नाही. मी नाही एकटा जाणार. मी बी नाही येणार बाया. माझं काय भेटलंय? काय रोड तसला भागार धड 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 धड. मग मी आल्यावर क्लिअर होईल का काय? मग दमा दमाने ना. दमा दमाने. अयो बघितलं जात हे. बायको संग असल्यावर कसं होईल? बिहा वाटत नाही बायको संग असल्या. बियाचा विषय नाही रे. मग काय विषय आहे? मग संग असल्यावर जरा बरं वाटतं ना. काय म्हणायचं तुम्हाला? आता मी दाजीने एकट्याने जायचं, तुमची पूनम ताई ठेवायची घरी. कसं वाटतंय तुम्हाला? कसं नाही वाटत, लय चांगलं वाटतं या. कळलं का? खाल्लं ना अजून देऊ का? बस पोट भरलं आपलं. पोट तर माझं बी बदलय. मी तुला विचारणार होतो खाणार आहे का सगळं. खायचं का? नाही आता नको, आता गज भरलंय पोट. क्या कहा तुमने हमने सुना नहीं. नंतर खा. मग आता मी काय सांगतोय, आता मग म्हणतोय तुला झाकून ठेव म्हणतोय ना. क्या कहा तुमने हमने सुना नहीं. नंतर खा नंतर. अयो पोट भर जेव. पोतभर जेव म्हणायचं ना. पोटभर नाही. चला भावानं बहिणीनं आता काय मत झालं, जेवण माझं बी झालंय. आणि कस काय जेवण वाटलं, कस काय बेत वाटला नक्कीच सांगा. आहे का नाही?